दावा करायचा नाही। आता गेली 6 टर्म आम्ही शिवसेना या ठिकाणी लढतो आहे आणि आम्ही 7 लोकसभेच्या निवडणुका लढल्या, 6 वेळा आम्ही जिंकलेलो आहोत। साहजिकच आमचा त्या ठिकाणी दावा असणं, आमच्या कार्यकर्त्याचा दावा असणं साहजिक आहे। पण असं नाही की शिवसेनेचा दावा आहे म्हणजे दुसऱ्या पक्षांनी दावा करू नये, हा त्याचा अधिकार आहे। वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य करून पुढची वाटचाल करणं हे आमचं कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्य। मी तुम्हाला सांगितलं ना की या 3 पक्ष हे सक्षम आहेत। यांनी जो नेत्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयातून जो कोणी उमेदवार या ठिकाणी उभा राहील तो कुठल्याही महायुतीतल्या पक्षाचा असू शकतो, तो मात्र नक्की विजयी होऊन नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी, पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीच्या लोकसभेमध्ये दिसेल। साहजिक आहे, प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याच पक्षालाही जागा सुटली पाहिजेत, आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि हे काही चुकीची भावना आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। पण आपले महायुतीचे महाराष्ट्राचे 3ही नेते अतिशय सक्षम आहेत। एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ते योग्य ते निर्णय महायुतीचा घेतील। पण एवढं मात्र एक नक्की आहे की बुलढाण्याचा असलेला खासदार, निवडून येणारा खासदार हा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेलेला असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।